शुभ प्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत आजच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात उपस्थित असलेल्या सन्माननीय सुजाता खाडे मॅडम, तसेच आपल्या CNO नीता ठाकरे मॅडम, तसेच इतर मान्यवर, माझे सर्व सहकारी मित्र आणि सर्व शाळातील उपस्थित विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी रमाबाई गजानन वाघ, सध्या बोरोली मनपा राधानगर येथे सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहिले होते. यामध्ये दुसरा विभाग हा पद्य विभाग असून त्यासाठी 16 मार्क्स आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये अ विभागामध्ये कविता 8 गुणांसाठी विचारली जाते. त्याची गुण विभागणी अशी असेल: आकलन कृतीसाठी एकूण 2-2 म्हणजे एकूण 4 गुण आहेत. यामध्ये चौकटी भरा, पर्यायी उत्तरे निवडून विधाने पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, आकृतिबंध पूर्ण करा किंवा फरक लिहा यासारखे प्रश्न असतात. नंतर 2 मार्कासाठी 2 ओळी दिल्या जातात आणि सरळ अर्थ विचारला जातो. काव्य सौंदर्यासाठी म्हणजेच विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य किंवा रस त्याच्या संबंधित प्रश्न असतो. त्यासाठी गुण आहेत 2. म्हणजे हे पूर्ण 8 मार्क्स झाले. आता तुम्हाला म्हणजे हा पहिला अ विभाग झाला. दुसरा जो विभाग आहे हा आ. तुम्हाला कवितांची नावं दिली जातात. म्हणजे 2 कवितांची नावं दिली जातात आणि एका कवितेवर कृती सोडवा असा प्रश्न असतो. त्यासाठी 4 गुण असतात आणि रसग्रहणासाठी 4 गुण असतात. असे एकूण 8 गुण म्हणजेच टोटल अ आणि आ मिळून 16 गुणांचा कवितांचा विभाग असतो. आता आपण कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती कशा प्रकारे सोडवायची किंवा कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे ते पाहूया. यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, म्हणजेच ही कविता कोणी लिहिली हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे कवितेचा रचना प्रकार, म्हणजे दिलेली कविता अभंग आहे का? तुम्हाला आठवत असेल आपल्या पहिल्या सत्रातील दुसरी कविता संतवाणी होती आणि त्यामधलं अविभाग जैसा वृक्ष नेणे संत नामदेवांचा हा अभंग होता. आणि धरीला पंढरीचा चोर ही सुद्धा संत जनाबाईंची अभंग रचना आहे. किंवा दिलेली कविता एखादा पोवाडा आहे का किंवा एखादी मुक्त शैली आहे का या बाबींचा विचार करणे या ठिकाणी भाग आहे. तिसरा मुद्दा जो आहे कवितेचा विषय. तुम्हाला इथे जसा पाठ परिचय दिला जातो तसाच कवितेचा पण परिचय दिला जातो. तोच कवितेचा विषय असतो. म्हणजे ती कविता कशाबद्दल आहे किंवा कवितेमध्ये काय सांगितले आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यातला चौथा मुद्दा जो आहे कवितेतून व्यक्त होणारा भाव म्हणजे स्थायी भाव. म्हणजे तुम्हाला दिलेली कविता ही देशभक्तीवर आहे किंवा निसर्गाबद्दल आहे किंवा आपण सांगू शकतो वीरश्री भाव व्यक्त झाला आहे. तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी त्याचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. पाचवा जो मुद्दा आहे ह्याच्यामध्ये कवितेची भाषिक वैशिष्ट्य, म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये किती अक्षर आहेत किंवा यमक प्रधान आहे का किंवा त्याच्यामध्ये कोणता रस दिलेला आहे का, त्याच्यामध्ये गेयता आहे का किंवा नादकुलता आहे का, वीररस आहे का याचा विचार करावा लागेल. 6वा जो मुद्दा आहे याच्यामध्ये
कवितेतील आवडलेल्या ओळी. म्हणजे तुम्ही कोणत्याही ओळी लिहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला कविता पाठ असायला पाहिजे किंवा तुम्ही प्रत्येक कवितेच्या 2-2 ओळी पाठ करून किंवा तुमच्या पद्धतीनुसार लक्षात ठेवा. म्हणजे काही अडचण येणार नाही. आपल्याला एकूण दुसऱ्या सत्रामध्ये 4च कविता आहेत. तर 4 पैकी 3 कविता तर येणारच आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळ्याच कविता कराव्या लागतील. 7वा जो मुद्दा आहे या ठिकाणी कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. हा प्रश्न पूर्णपणे तुम्ही कसे लिहिता यावर अवलंबून आहे. म्हणजे कविता आवडली कारण ती अष्टाक्षरी छंदामध्ये आहे किंवा त्या कवितेमध्ये अलंकार आहेत किंवा तुम्हाला ती कविता गावीशी वाटते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला वीररस आढळलेला आहे. तुम्हाला जी आवडेल ती वाक्य किंवा त्या ओळी तुम्ही लिहिल्या तरी सुद्धा त्याचे गुण तुम्हाला नक्कीच मिळतील. किंवा साधं तुम्हाला नाही आठवलं, तर ही कविता सहज, सुंदर, सोपी आहे. यातून आपल्याला काहीतरी संदेश मिळतो. आपण कसं वागावं वगैरे असं जरी वाक्य लिहिली तुम्ही किंवा अशा जरी ओळी लिहिल्या, तरी सुद्धा तुम्हाला 2 पैकी मार्क्स मिळू शकतील. कवितेतून मिळणारा जो संदेश आहे, प्रत्येक कवितेतून आपल्याला काही ना काही संदेश मिळत असतो. आता संतांची कविता असेल तर म्हणजे आपल्याला संत सांगतात स्थिर बुद्धीनं वागावं. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक कवितेतून काही ना काही आपल्याला संदेश मिळत असतो. आता ह्या आपण डिस्कस केलेल्या ज्या 8 पॉइंट्स आहेत, मुद्दे जे आहेत, त्यावरून मला एक जरा आयडिया येते, की तुम्ही काय करायचं. आता तुम्हाला स्क्रीनवर जो तक्ता दिसतोय, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा नंतर ते लिहू शकता. यामध्ये कवीचं नाव, कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय आणि तुम्हाला कविता का आवडली. जर तुम्ही असा तक्ता बनवून मी तर शाळेत तर बनवणारच आहे हा ऑफकोर्स. तुम्ही काय करायचंय आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळं घरातल्या म्हणजे तक्ता बनवा आणि घरातल्या सोयीस्कर जागेवर म्हणजे तुम्हाला सहज दिसेल किंवा तुमचा वावर त्या भागामध्ये असेल त्या ठिकाणी लावा. आणि जर तुम्ही दररोज त्यावर नजर टाकली, तर ते तुमचं पाठ होऊन जाईल. आणि कवितांचा विभाग सोडवताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, याची मला खात्री आहे. तुम्ही पाठांचं सुद्धा असं करू शकता. तर आता महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया, तर ही अण्णाभाऊ साठे हे शाहीर अण्णाभाऊ साठे आणि हा एक पोवाडा आहे. तर हा गीत प्रकार म्हणजे पोवाडा आहे. या महाराष्ट्र गौरव गीतामध्ये शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल किंवा तिथले शूरवीर, मराठी मनाचा स्वभाव यांची ओजस्वी शब्दामध्ये ओळख करून दिली आहे. म्हणजे नंतर कविता का आवडली तर महाराष्ट्र भूमीमध्ये नितांत सुंदर वर्णन असलेली व तेजस्वी शब्दात भावना रुजवणारी ही कविता मला आवडली. असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. कविता जी आहे ती वनवासी कविता तुकाराम धांडे यांची कविता आहे आणि ग्रामीण बोलीतील अष्टाक्षरी छंदामध्ये या कवितेची रचना केलेली आहे. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीमध्ये केलं आहे. मला ही कविता निसर्गावर म्हणजेच मुक्त जीवनाचा परिचय करून देणारी आहे म्हणून आवडते. आता आपले जगणे आपली ओळख ही संदीप खरेंना तुम्ही ओळखली असाल. सलील सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांची जोडी हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये ते येत असतात. कविता वगैरे गात असतात. तर यामध्ये तरुण पिढीनं कसं वर्तन ठेवावं व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचं मार्गदर्शन या कवितेत केलेलं आहे. आणि एक सांगायचं म्हणजे हा एक फटका आहे. फटका म्हणजे या ठिकाणी एक काय असतं उपदेशपर एक कविता असते. फटका म्हटल्यानंतर मला अनंत फंदीची आठवण झाली. तर अनंत फंदीचा एक फटक्यामध्ये 2 ओळी मला आठवतात, की बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको. म्हणजे अशा प्रकारची उपदेशपर एक कविता म्हणजे फटका आहे. तुम्हाला जर Googleला मिळते तुम्हाला ती, तर तुम्ही बघा किंवा ती वाचा. छान वाटते. तुम्ही गाल पण ती कविता. आपले जगणे सत्यम शिवम सुंदरम व्हावे. लेखन वाचनाने ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कोणाला वाईट बोलू नये.
मत्सर करू नये, आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. म्हणून मला ही कविता आवडते, असं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आता आपण या आधारे निरोप कविता पाहूया. तर निरोप या शब्दाचा अर्थ, आता कालच आपण 31st होता, तर आपण 2020 ला निरोप दिला आणि आज नवीन वर्षाचं स्वागत केलं. किंवा मुलगी सासरी जाताना माहेरच्या सर्व लोकांना निरोप देते, किंवा थोड्या वेळाने आपण एकमेकांचा निरोप घेणार आहोत. तर असाच निरोप कोण कोणाला देणार ते पाहण्यापूर्वी कवितेच्या कवयित्री ज्या आहेत पद्मा गोळे, त्यांच्याबद्दल 4 शब्द मी तुम्हाला सांगते. तर पद्मा गोळे यांचा जन्म 10 जुलै इसवी सन 1993 रोजी 1913 रोजी तासगाव जिल्हा सांगली येथील पटवर्धन राजघराण्यात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते तासगावमध्ये झालं आणि माध्यमिक शिक्षण जे आहे म्हणजे MA पदव्युत्तर, तर ते पुण्याच्या श्रीमती नातीबाई दामोदर ठक्करसी विद्यालयातून झालं. त्यांची ओळख मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार आणि त्यांचा पहिला कविता संग्रह प्रीतीपथावर हा 1947 ला प्रकाशित झाला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्वातंत्र्य सुद्धा त्याच वेळेस मिळालेलं आहे. तसेच रायगडावरील एक रात्र, नवी जाणीव या नाटिकाही त्यांनी लिहिल्या. वाळवंटातील वाट नावाची कादंबरी सुद्धा त्यांची प्रकाशित झाली. आकाशवेडी, श्रावणमेघ, निहार, स्वप्नजा हे काव्यसंग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहे. आणि स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचं प्रथम पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. स्वतःच्या उत्कट अनुभवाशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनशील अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. स्निग्ध सूर, संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत. तर आता आपण कवितेचं या ठिकाणी प्रथमतः गायन करूया. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरणा, पंचप्राणांच्या ज्योतिनी तुझ करीते औक्षणा. याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावली ही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिझा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतिनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण. तर आता आपण गायन झालेलं आहे. तर या ठिकाणी सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते, बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीने तुझ करीते औक्षण. बघा, आई जी आहे ते आपल्या मुलाला जरी मोठा असला तरी सुद्धा ती अगदी लाडानं प्रेमानं बाळा असं संबोधत आहे. ती त्याला सांगते की तू रणांगणावर चालला आहेस, हा एक शुभ शकुन आहे.
म्हणून मी आनंदाने घराला काय केलेलं आहे, तोरण लावत आहे आणि पंचप्राणांच्या ज्योतीने म्हणजे माझं मायेचं प्रतीक जे आहे, त्यानं पंचारतीनं काय करत आहे, तुझं औक्षण करत आहे. औक्षण करणं म्हणजे ओवाळणं. जसं आपली आई दिवाळीच्या वेळेस आपल्याला ओवाळते असते. हं. तर या ठिकाणी आई जी आहे, ती काय करते आहे, त्या मुलाचं शुभ चिंतत आहे. त्याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. तुला तुझ्या पराक्रमी हाताने भारतीय स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. तुझ्या या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाचा शांतीदूत ठरणार आहेस. बघा, आम्ही पण तुम्हाला वरचेवर सांगत असतो वर्गामध्ये, की तुम्ही चांगलं काम करा, तुम्ही अभ्यास करा. कारण का? तुम्ही भावी नागरिक आहात. तुमच्या कर्तृत्वावर उद्याचा भारत अवलंबून आहे. म्हणून या माझा डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या, धर्म जाणते वीराचा. तर या ठिकाणी म्हणून तू रणांगण जात आहेस, तर मी आज दुःखी होणार नाही. मी रडणार नाही किंवा माझे डोळे अश्वानी किंवा अश्रूनी ओथंबणार नाहीत. कारण मी सुद्धा काय आहे? महाराष्ट्र कन्या आहे. मला शूरपणानं लढणं हा वीराचा धर्म माहीत आहे. वीर मातेचा वारसा माझ्याकडे आहे आणि काहीही अशुभ होणार नाही किंवा अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे. नाही एकही मुंडका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार. तू लढाय जातोस म्हणून माझ्या तोंडातून खुंदका फुटणार नाही. उलट तुझ्या तलवारीला म्हणजे शस्त्राला धार मीच लावून ठेवली आहे आणि मी स्वतः ती बंदूक जी आहे तुझ्या हाती सोपवलेली आहे. अशुभाची सावली नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिचा लक्ष्मीची नाते. म्हणजे या ठिकाणी शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात, तेव्हा त्यांच्या प्राण्यांची प्राणाची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील त्याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रीने अशुभ म्हणजे वाईट छाया असं म्हटलं आहे. आणि मी तुझ्यावर ती पडू देणार नाही. वीरमाता जिजाबाई म्हणजे तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराजांच्या आई आहेत आणि झाशीची लढवय्या राणी राणी लक्ष्मीबाई त्यांच्याशी सुद्धा माझं नातं आहे. म्हणजेच त्यांचा वारसा मला लाभलेला आहे. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. म्हणजे तुझ्या शस्त्रांना बंदुकांना किंवा अस्त्रांना म्हणजे माय भवानी म्हणजे माय भवानी म्हणजे तुळजापूरची जी भवानी माता आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे. तर ती उदंड शक्ती देईल. भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. रणांगणावर लढताना तू श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कर. तू लढताना श्री छत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव आणि त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवलं त्याचं मनोमन स्मरण कर. शिवरायाच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला होता, तसाच तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी माता शक्ती देईल. म्हणजे या ठिकाणी बाळाला निरोप देताना विफल न होणाऱ्या वीर मातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळीतून व्यक्त होते. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. म्हणजे रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वतःच्या बाळावर त्याच्या पराक्रमावर विश्वास आहे. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. तर या ठिकाणी पूस धन्य होणे हा एक वाक्यप्रचार आहे. म्हणजेच त्याचा अर्थ आहे सार्थक होणे. म्हणजे या ठिकाणी ती त्याला लहानपणी जशी दूधभात प्रेमानं भरवायची तशी आताही भरवणार असं ती त्याला सांगते आहे. म्हणजे आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री
आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून दिसून येते. हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीर मातेच्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त झाले आहे. मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी कविता समजली असेल. तर आता आपण या कवितेचं थोडक्यामध्ये रसग्रहण म्हणजे कवितेचा विषय तुम्हाला माहित आहे. रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीर माऊलीच्या मनातल्या विविध भावनांचं चित्रण या कवितेमध्ये आहे. म्हणजे हा कवितेचा विषय आहे. त्याच्यामध्ये स्थायी भाव जो आहे तर आपल्याला दिसतो आहे की प्रखर असा देशभक्ती भाव या कवितेतून व्यक्त झाला आहे. त्याच्यामधले भाषिक वैशिष्ट्य जर बोलाल तर ह्याच्यामध्ये की तुम्ही जर पाहिली तर प्रत्येक ओळ आणि प्रत्येक ओळीतलं जे अक्षर आहे तर एकूण 8 अक्षर आहेत. बघा तुम्ही वनवासी कविता जर बघितली त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते आढळेल. म्हणजे ती अष्टाक्षरी छंद असं म्हटलं जातं. आणि कवितेची रचना जी आहे ती यमक प्रधान आहे. यमक प्रधान म्हणजे अलंकार आहे. तुम्हाला माहिती आहे शिकलेला त्याबद्दल तुम्ही. तर कवितेच्या किंवा चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक त्याच्या अक्षरामध्ये साम्य आढळतं तेव्हा तिथे यमक अलंकार वगैरे होतो. जसं इंग्लिशमध्ये गेटिंग, वेटिंग, लाईज, वाईज तसं मराठीमध्ये सुद्धा तोरण, अक्षर, राखायची, जगाची वगैरे. दुसरंच उदाहरण द्यायचं तर आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. तर ह्याच्यामध्ये ताना आणि पाना हे शेवटी जे वर्ड्स आले, शब्द जे आले ते काय आहे त्या ठिकाणी यमक अलंकार आपल्याला सांगतात. तर ह्याच्यामधला जो संदेश आहे तर वीर मातेच्या मनोगतातून कवयित्रीला म्हणजे मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचं मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असतं यांची ग्वाही देणारी ही कविता आहे. आता आपण काय करायचं मी सुरुवातीला जसे पॉइंट सांगितले की मुद्द्याच्या आधारे म्हणजे कोणतीही कविता घेतली किंवा कोणताही पाठ घेतला तर त्यामध्ये काय मुद्दे येतात तर ह्याचा तुम्ही जर डिटेलमध्ये अभ्यास केला तर आता आपण ही कविता पाहिलेली आहे निरोप कविता. तर तुम्ही सांगू शकता त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे प्रस्तुत कविते जसं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही घरामध्ये एक चार्ट करून लावा शॉर्ट मध्ये की जेणेकरून तुम्ही एक शब्द जरी असेल तिथं तर 2-3 शब्द म्हणजे 2-3 वाक्य तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकाल. पण तुमचं जर वाचन चांगलं असायला पाहिजे. तुम्ही परत परत वाचलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण त्यामध्ये निरोप कविता आता जी जस्ट मी शिकवली तर ह्याच्यामध्ये प्रस्तुत कवितेच्या कवयित्री आहेत या ठिकाणी त्या कोण आहे पद्मा गोळे. पद्मा गोळे यांची ही कविता आहे. तर कवितेचा रचना प्रकार या ठिकाणी आता मी जसं सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर आहेत म्हणजे हा अष्टाक्षरी छंदात आहे आणि शिवाय यमक अलंकार म्हणजे यमक प्रधान ती कविता आहे. कवितेचा विषय जो आहे तो रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीर माऊलीच्या मनातल्या विविध भावनांचं चित्र म्हणजे मी कसं शॉर्ट मध्ये लिहिले तसं तुम्ही लिहून ते तुम्ही वाचू शकता परत परत. तर विविध भावनांचं चित्रण करणं हा या कवितेचा विषय आहे. नंतर कवितेतून व्यक्त होणारा जो भाव आहे तो प्रखर देशभक्ती भाव हा व्यक्त झालेला आहे. कवितेची भाषिक वैशिष्ट्य म्हणजेच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीर मातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमक प्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेय्यता नादकुलता दिसून येते. वीर रसाला या ठिकाणी प्राधान्य आहे. वीर रस म्हणाल तर रसांचे आपले 9 प्रकार आहेत. जसे करुण रस, भयानक रस, बीभत्स रस, शृंगार रस वगैरे वगैरे. तसं या ठिकाणी वीर रसाला प्राधान्य आहे आणि शेवटच्या कडव्यामध्ये आईची ममता आणि वात्सल्य त्याच्यामध्ये ओतप्रोत असं भरलेलं आहे. नंतर आता तुम्हाला कवितेतल्या आवडलेल्या ओळी तुम्ही कोणत्याही ओळी या ठिकाणी लिहू शकता. किंवा मला तर कोणती आवडली धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन पुन्हा माझी हाताने दूध घात बरविलं. तसं तुम्ही जसं पिक्चरची गाणी तुमची ऐकून ऐकून सुद्धा पाठ होतात तसं तुम्ही जर कविता परत परत
म्हणजे बोलत गेलात, परत परत गुणगुणत गेलात, तर ते पाठ होतील तुम्हाला आणि तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित ते करू शकाल. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं. तर मला ही कविता आवडली कारण याच्यामध्ये बघा शक्यतो सकारात्मक उत्तर लिहायची. न आवडण्याची कारणं वगैरे नाही लिहायची. आवडण्याची कारणं फक्त लिहायची. तुम्ही साधं लिहू शकता, मला ही कविता आवडली. कारण सुंदर सोपी चाल आहे. अष्टाक्षरी छंदामध्ये आहे. वीर रसाला या ठिकाणी प्राधान्य आहे. तुम्हाला ती कविता अर्थपूर्ण वाटली. असंही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनाची सुद्धा ओळी या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे तुम्हाला जसं सुचेल तसं सुद्धा तुम्ही ते लिहू शकता. त्यामध्ये कवितेतून मिळणारा जो संदेश आहे, तर वीर मातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठीपणाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय किती कणखर असते याची ग्वाही देणारी ही कविता आहे. हायलाइट कविता समजलेली आहे. मी आता थोडेसे प्रश्न विचारते या ठिकाणी. कविता समजलेली आहे. तर आई हा तुमचा स्वाध्याय आहे. तर त्याच्या अगोदर तुम्ही मला सांगा, की आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे. तर काय कारण आहे सांगा बरं? कोण सांगू शकेल? काय कारण असेल सांगा मला? आई आपल्या मुलाचं औक्षण करते ना सुरुवातीला, बरोबर? तो कुठे चाललेला आहे? कुठे जातो आहे? बोला. समजली कविता सगळ्यांना? माईक ऑन करा आणि सांगा, समजली का कविता? प्रश्न आहे माझा, आई आपल्या मुलाला औक्षण करते, तर कारण काय आहे? बोला, कुठे चाललेला आहे मुलगा तो? ऐकायला येते का सगळ्यांना? मुलांना ऐकाय येतंय? मुलगा कुठे जाणार आहे सांगा बरं? तो रणांगणावर जातो आहे, बरोबर? माहिती आहे का? तो रणांगणावर जाणार आहे, बरोबर? बोला. नंतर दुसरा प्रश्न, रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने कोणत्या 2 कृती केलेल्या आहेत बरं? काय करते ती आई? तर या ठिकाणी काय करते? कोणाला सांगू येतं उत्तर याचं? माईक ऑन करून बोलू शकता तुम्ही. तर ती घराला तोरण बांधते बघा किंवा आणखीन काय पंचप्राणाच्या ज्योतीने काय करते आहे ती? औक्षण करते आहे. नंतर आईने जी धार लावून ठेवलेली वस्तू जी आहे ती या ठिकाणी तलवार आहे. तुम्ही साधे-साधे प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि शेवटी आईनं कवितेच्या शेवटी कोणती इच्छा व्यक्त केली आहे. तर ती विजयी होऊन काय करते आल्यानंतर ती त्याला दूध-भात भरवणार आहे. तर या ठिकाणी कवितेचा विषय हा जो स्वाध्याय आहे तुम्ही घरी सोडवायचा आहे वहीमध्ये आणि तुमच्या क्लास टीचरना दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये कवितेचा विषय आहे तो शिकवलेला आहे तुम्हाला. कवितेतील पात्र जे आहे मुलगा आणि आई. कवितेमध्ये आलेल्या थोर व्यक्ती ज्या आहेत, शिवाजी महाराज आहेत, राणी लक्ष्मीबाई आहे वगैरे आणि आईने व्यक्त केलेली इच्छा ही आत्ताच मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता तुम्ही या ठिकाणी मी शिकवलेलं जर आवडलं असेल तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. लाईक करा.